नमस्कार. आज आपण पीक विम्याबद्दलच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलणार आहोत. सरकार एक असा नवीन नियम घेऊन आलाय जो विमा कंपन्यांना उशीर केल्यास चांगलाच दणका देणार आहे आणि त्याचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. चला तर मग हा नवीन नियम नेमका आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत ही तर खूपच कॉमन तक्रार आहे, नाही का? अनेकदा नुकसान होऊनही भरपाईसाठी अक्षरशः महिनोन्महिने वाट पाहावी लागते. पण आता असं दिसतंय की हे चित्र कदाचित बदलू शकेल. हो, कारण केंद्र सरकारने नुकतीच एक अशी घोषणा केली आहे ज्यामुळे विमा कंपन्यांच्या कारभारावर एक प्रकारचा लगाम बसणार आहे. तर हा सगळा बदल घडतोय एका नवीन सरकारी आदेशामुळे. हा निर्णय थेट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतला गेला आहे. आणि तो का घेतला गेला यामागेही एक ठोस कारण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घोषणा स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत केली आहे. त्यामुळे या नियमाला एक वेगळंच वजन आलंय. त्यांनी अगदी स्पष्ट केलंय की शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कठोर पावलं उचलली जात आहेत आणि कंपन्यांना आता ठराविक मुदतीत पैसे द्यावेच लागतील. आता या घोषणेमागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे नुकसानीचा जो डेटा लागतो तो गोळा करण्याचं काम पूर्ण झालंय. सॅटेलाईटच्या मदतीने शेतामधल्या नुकसानीचं मोजमाप झाले आहे. याचा अर्थ दावे निकाली काढण्याची प्रक्रिया आता खूप वेगाने होऊ शकते. आणि हा आकडा बघा, महाराष्ट्रातल्या तब्बल 89 लाख शेतकऱ्यांचा डेटा आता तयार आहे. हा आकडा खरंच खूप मोठा आहे आणि यावरून या योजनेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. म्हणजे आता या सगळ्या शेतकऱ्यांच्या दाव्यांवर प्रक्रिया सुरू व्हायला मोकळीक आहे. चला आता या नियमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे हा 12% व्याजाचा दंड. ही एक अशी तरतूद आहे ज्यामुळे उशीर झाल्यास फायदा शेतकऱ्यांचाच होणार आहे. तर नियम काय सांगतो? नियम अगदी सरळ आहे. एकदा का नुकसानीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की विमा कंपन्यांना पैसे देण्यासाठी फक्त 21 दिवसांची कठोर मुदत देण्यात आली आहे. आता चालढकल करून चालणार नाही. ही प्रक्रिया काम कशी करते ते बघा. सगळ्यात आधी दाव्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपन्यांना 21 दिवसांच्या आत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेच लागतील. आणि समजा त्यांनी तसं केलं नाही तर मग त्यांना उशीर झालेल्या प्रत्येक दिवसासाठी वार्षिक 12% दराने व्याज द्यावा लागेल. म्हणजे जितका उशीर तितका शेतकऱ्याचा फायदा. आता यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही जबाबदारी फक्त आणि फक्त विमा कंपन्यांवर टाकलेली नाहीये. हो, या नवीन नियमामध्ये कामात पारदर्शकता आणि वेग यावा यासाठी जबाबदारीची एक साखळी तयार केली आहे आणि त्यात सरकारचाही सहभाग आहे. हे बघा, हे अगदी स्पष्ट आहे. जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे द्यायला उशीर लावला तर त्या शेतकऱ्यांना 12% व्याज देतील. पण त्याचबरोबर जर राज्य सरकारने आपला विम्याचा हप्ता वेळेवर भरला नाही तर त्यांना सुद्धा 12% दंड भरावा लागेल. म्हणजे काय, तर सगळ्यांवरच वेळेत काम पूर्ण करण्याचं बंधन आलं आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? एक नवीन आणि कडक नियम लागू झाला आहे. त्यात 21 दिवसांची डेडलाईन आहे. उशीर झाल्यास शेतकऱ्याला 12% व्याज मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी विमा कंपन्यांसोबतच राज्य सरकारलाही जबाबदार धरले जाणार आहे. हा नवीन नियम नक्कीच एक खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे. पण खरा प्रश्न उडतो तो हाच की या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे खरंच शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील का आणि विलंबाने मिळणाऱ्या विमा दाव्यांचा युग आता खरंच संपेल का यावर विचार करायला नक्कीच हवा.